बघून, कारण की भरपूर गर्दी. नेहमी आपण अजिंक्य ग्राउंडचा उल्लेख करतो, तेवढा पब्लिक पहिला असायचा. कालांतराने पहिल्या 2-3 स्पर्धांमध्ये थोडा पब्लिक कमी राहिलं. जसजसं इकडे एनसीएच्या स्पर्धा होत गेल्या तिथे पब्लिक वाढत गेला आणि या मॅच मध्ये रेकॉर्ड ब्रेक केला. आज जवळजवळ 18,000हून अधिक प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. हे अनालिसिस आमच्या सायंटिस्टने आमच्यापर्यंत पोहोचवलाय. सायंटिस्ट सुद्धा आले तिथे. होळी आपण मॅच कडे, मेगा फायनलचा मॅच होतोय आणि इथे आमचे स्कोरर सज्ज होत आहेत. ज्या स्कोररचा उल्लेख आमचे समालोचक मित्र अक्षय साटम करत असत. मेगा फायनलचा मॅच दोन्ही टीम करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. मेगा फायनलचा मॅच होतोय पत्तू पॅकर चूचंद्र विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स नायगाव असा. गेम इज ऑन होतोय. स्ट्राईक इन कडे शैलेश, नॉन स्ट्राईक इन कडे संचित आणि पहिले षटक टाकतोय पार्थ सिंग. नो बॉलचा इशारा. बॅटिंग क्रीजच्या बाहेर चेंडू पडलाय, त्यामुळेच नो बॉल असेल आणि फ्री हिट सुद्धा मिळेल बॅटरला. फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी असेल. नो बॉल नक्कीच सगळं खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केलाय म्हणूनच नो बॉल आहे आणि पंचांचा निर्णय हा तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. पहिलाच बॉल खराब बॉल. मेगा फायनलचा मॅच, साने गुरुजी चषक 2025चा हा अंतिम मॅच. जबरदस्त हे पर्व राहिले. जवळजवळ 18-19 वर्ष झाली या स्पर्धेला आणि सातत्याने ही स्पर्धा आपण बघतोय. समोरच्या दिशेने फ्रीटचा बॉल, फ्रीट वरती थोडस पंबलिंग होतंय अजय आणि नेमका अजय चेंडू पकडण्याऐवजी इथे मात्र मिसफील्ड करतोय. 2 धावा येत आहेत फलकावरती. धावा 3, 1 बॉल 3 रन. एक चेंडू मध्ये 3 धावा धाव फलकावर जमा होत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. शैलेंद्र तयार. विस्फोटक ग्रुप शैलेंद्र याचं पारा मिळत आहे. जशी मिळाली संधी त्या संधीचं सोने केलंय. मिळते 6 धावा मिड विकेट पट्ट्या बाहेर. सिक्सर. बॅटिंग करतोय, दर्जेदार षटकार ठोकतोय. आज चार्जेबल बॅटिंग तो करतोय. चार्ज होऊन आलाय आणि समोर पार्थ सिंग बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा यावेळी थोडासा आतमध्ये बॉल आणि तेच पाहिलं गेलं. हा चेंडू निर्धाव. कमबॅक केलाय पार्थने. आतापर्यंत बॉल फेकून झाले 3 बॉल मध्ये 9 धावा. पार्थ याच्यामध्ये खासियत आहे बॅटरला अर्थातच त्या ठिकाणी जखडून ठेवण्याची. आणि बघूया कसा बॉल असेल आता पुढचा त्याचा. फुल लेंथ बॉल, फुल टॉस बॉल. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. विकेटचं पतन आणि तिथे चांगले काम करतायत ऋतिक भोईर. ऋतिक बंडे आणि टिपला झेल. फलंदाज होतो फेल. विकेट डाऊन, गॉन. घोडेकरने आज धुमाकूळ घातलाय. जरूर 8 रन केले परंतु मागील मॅचला स्टार्ट टेनिस दिला म्हणून शैलू करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. मॅन इन फॉर्म. टायगर अभी भी जिंदा आहे हेच म्हणावं लागेल शैलू करता. यस, जुनं ते सोनं. ओल्ड इज गोल्ड. चांगला स्टॅमिना, चांगली ऊर्जा त्याची सुद्धा आपण बघितलंय. धावा आहेत धाव फळकावर त्या. 9 धावा 4 बॉलची समाप्ती. 4 मध्ये 9 धावा आलेत अक्षय. सनीने देखील मोठा फटका केलाय. गॅप मध्ये चेंडू जाईल यात काही शंका नाही. 2 फिल्डरच्या मधून इन टू द गॅप. वेलकम बाउंड्री, चौकार. पाच बॉलच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धाव फळकावर 13 धावा. सनी बोकाळे यांनी सुद्धा आपलं खातं उघडलंय 4 धाव्याच्या मदतीनं. धाव संख्या तर चांगली आहे. आता बॅटर तयार नव्हते हा चेंडू खेळण्याकरता. अतिशय चांगला दर्जेदार खेळ आतापर्यंत चाललाय एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचा. पुढचा बॉल. ओ कोलवरटप्पाचा चेंडूला खेळून काढला जातोय स्ट्रेट. 1 धाव पूर्ण केली आणि इथे आपण जर बघितलं तर अजय थ्रो करण्याआधी बॅटर विकेटवर 2 धाव पूर्ण करतायत. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाबा आहेत धाव फळकावर 15 धाबा. 1 गडी बाद 15. 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट.
धावपळ करू लागले दक्ष. नक्कीच चांगली सुरुवात झाली आहे, परंतु मागील 2 मॅच मध्ये पाहिल्या ना तर 40 धावा देखील कमी वाटतात, 30 धावा देखील कमी वाटतात. जबरदस्त जेटीसीचा वर्क बघा. हा आहे आमचा कॉमेंट्री पॅनल. संदीप गावंड सर पाहू शकता, स्कोरर ऑफिशियल आपण बघू शकता विशाल भोईर, त्यानंतर डिजिटल स्कोर आमच्या बाजूला आहे त्या संकेत, आणि त्यानंतर जेटीसीचे सर्वे मृणाल म्हात्रे आणि कॅमेरामॅन समेश मोरे. या बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता. सिंग पार्थ आहे त्या ठिकाणी आणि ते मात्र कोणती चूक करणार नाही. आणखीन एक विकेट जाईल 15 वरती, दुसरा विकेट. अजून 2 विकेट घेतले ना अजयने तर जेटीसी लाईव्ह कडून 500 रुपये असतील, कारण की अजय आहे जेटीसीचा मेंबर, जो आपण नाशिकला देखील त्याचा जलवा पाहिला होता. परंतु प्रथमेश भोईर या ठिकाणी त्यांची मोठी स्पर्धा नाईटची असणार आहे आणि एक वेगळं आयोजन जे नायगावमध्ये आतापर्यंत पाहिलं नाही तसं आयोजन, एक क्वालिटी दर्जाची स्पर्धा कमिंग सून. पतू पॅकर आयोजित ती भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या भेटी करता नाईट बॉलची लवकरच येईल. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडू निर्धाव. कमबॅक केलाय संदीप सर. अजयची एक खासियत आहे, हॅट्रिक भरपूर त्याच्या नावावर आहे, मेडन ओव्हर त्याच्या नावावर आहे आणि कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव अजय आहे. मागच्या मॅच मधून जी कसर होती ती कसर या मॅच मध्ये तो भरून काढतोय. बघितलं तर 100% योगदान हे प्रत्येक खेळाडूने द्यायलाच पाहिजे. इथे सुद्धा तो 100% योगदान देतो आपल्या टीम करता. धाव संख्या थांबली आहे, धाबा आहेत त्या 15. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल होता, डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकच धाव मिळाली रुपेशला. एका धावनिशी तो आपलं खातं उघडतोय आणि धाव संख्या झाली आहे ती यावेळेला 16 धावा, 16. रनवे मध्ये बिघाड. यावेळी अगोदरच भविष्यवाणी केलं होते की इथे रनवे मध्ये बिघाड होणार आहे, जो स्टार्ट घेतला होता आणि मृणाल म्हात्रेला ते माहिती होतं. म्हणून पतू पॅकर ही टीम टॉप 3 मध्ये फायनल मध्ये येणार आहे. 7 तारखेलाच मृणालनी भविष्यवाणी केली होती, ती पैज जिंकल्यात आणि त्यांना संध्याकाळी पार्टी देखील आहे. पुढचा बॉल चांगला बॉल आडव्या बॅटने समोरून हा चेंडू थोडा टर्न झाला, परंतु बॅटर स्वतःला कोसत असेल, बॅटच्या खालून हा चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. धावसंख्या धावपळकर आहे ती यावेळेला 16 धाबा, 16 धाबा. आता सुद्धा प्रिडिक्शन लावलं होतं की डॉट बॉल होईल, म्हणजे जेटीचं सोडून भविष्यवाणी बघणार नाहीत ना मृणाल म्हात्रे. बाबा जेटीसी लाईव्ह. पुढचा बॉल. हो, पुन्हा एकदा गोलंदाज रनवे मध्ये या ठिकाणी चुकतायत. पुन्हा भविष्यवाणी सुद्धा पाहिली होती की आता सुद्धा चुकतील ते. खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये या घडामोडी होत असतात दक्ष. 4 बॉल 16 धावा, 2 विकेट, 2 बॉल शिल्लक. कितीचं टार्गेट सेट केलं जाईल? सनी एक जबरदस्त फॉर्म मध्ये आहे एकविरा नायगाव या टीम मध्ये. फुलटॉस बॉल दिला तर तिथे विकेट जाण्याची देखील दाट शक्यता असते आणि फुलटॉस बॉल हा क्रिकेटचा घातक बॉल आहे, ज्या बॉलवरती षटकार कमी विकेट जास्त जातात. आणखीन एक विकेट. 5 बॉल 16 धावा. वरती विकेट घेतला तर जेटीसी लाईव्ह यांच्याकडून 500 रुपये असतील. समेश मोरे का पारितोषिक लावतायत, मला वाटते अर्धा पगार कट केला जाईल त्यांचा.
नेक्स्ट बॉल बघूया कशा पद्धतीने टाकला जातोय अजय दौरे आणि कदाचित या चेंडूवर विकेट मिळेल काय मिळत आहेत 6 धाबा या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय आणि धावसंख्येला आकार आलाय 6 धाबांच्या मदतीनं धाव पळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 22 धाबा लागल्या 23 टार्गेट असेल 23 इज द टार्गेट साने गुरुजी चषक 2025 आपण बघतोय आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये टार्गेट सेट केले टोटल रन्स 22 आणि 23 धावेचं आव्हान सामोरं ठेवलंय फायनलचा मॅच प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकता आणि आमचा कॅमेरामॅन देखील सर्व स्टँड मध्ये कॅमेरा फिरवतोय प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल हे पाहू शकता पहिला स्टँड त्या ठिकाणी देखील त्या स्टँडच्या दिशेने प्रेक्षकांची गर्दी प्रेक्षक टाटा दाखवतायत हाय करतायत पुढच्या स्टँड मध्ये विचार केला तर पुन्हा एकदा प्रेक्षकांची गर्दी हे पाहू शकता हाही स्टँड भरलेला आहे अनेक प्रेक्षक चहू बाजूने आणि त्यानंतर पाठीमागच्या दिशेने देखील आराम करतात प्रेक्षक या चारी बाजूला पाहू शकता आणि जो मिड विकेटला स्टँड आहे तिथे देखील प्रेक्षकांची गर्दी ऑन स्क्रीन JTC लाईव्ह वरती पाहू शकताय सर्व दृश्य मैदानाच्या आतमध्ये पार्थ सिंग आणि एका साइडला आहे आर्यन भोईर एक जबरदस्त मॅन इन फॉर्म असलेला बॅटर आणि पतुपॅकर असा संघ आहे की बाहेरच्या संघांना नेहमी पराभव केले या संघाने एक गाव एक फॉर्मॅटच्या संघांना पराभव करण्याची ताकद पतुपॅकर या संघामध्ये आहे म्हणूनच NCA पुरता मर्यादित संघ नाहीये कुठलाही संघ समोर आणा त्या संघाला पराभव करण्याची नेहमी ताकद ठेवली आहे या पतुपॅकर्स टीमने यस पतुपॅकर्स टीमने ती ताकद ठेवलेली आहे परंतु एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही कालच्या दिवसात एकामागून एक चमत्कार त्यांनी या मैदानावर केलं चांगला प्रभाव टाकलाय पहिल्या मॅच मध्ये त्यांना थोडंसं त्रास झाला त्याच्यानंतर मात्र त्या त्रासानंतर ते पुन्हा एकदा उभरलेत चांगलं काम त्यांच्या टीमने केलेलं आहे आता या दोघांमध्ये ही एक जो मॅच आहे तो मॅच कडक बनेल प्रेक्षकांचं मनोरंजन करेल हा मॅच असं वाटतंय नक्कीच मनोरंजन एंटरटेनमेंट फुल हाऊस आपण हे मैदान बघतोय आणि पॉवरफुल टुर्नामेंट राहिले सक्सेसफुल टुर्नामेंट राहिले आणि मेगा फायनलचा मॅच पुन्हा एकदा देऊया टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही टीमला शुभेच्छा 3, 2, 1 लेट्स प्ले पहिला बॉल विशालचा पहिला बॉल ऑफस्टंप वर ठेवलाय आणि ऑफस्टंप वर सरळ चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये सरप्राईज केले सबमरीन डिलिव्हरी ट्राय टू प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला स्वतःला मागे झोकलं होतं आणि शॉट सिलेक्शन चुकीचं होतं यावेळेला बॅटर पार्थचं चांगला मॅच होईलच पार्थ हार मानणारा खेळाडू नाही इनसाइड आउटचा फटका वॉट स्ट्रोक चांगला फटका आहे सुपर कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय एक धाव पूर्ण केली दुसरे धाबे करता बॅटर धावला तिसरी धाव सुद्धा तो पूर्ण करतोय पाहता पाहता या 3 धावा पूर्ण करतोय 3 धावांशी धावसंख्येचं खातं उघडलंय धावसंख्या 3 हे क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटके बॅटर पार्थचे नक्कीच काय जबरदस्त फटका खेळला पार्थ सिंगने ऑन दी अप इनसाइड आउट ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला ना सुंदर फटका शॉट ऑफ द इव्हिनिंग संध्याकाळच्या सत्रातील सुंदर फटका 10 बॉल विचची गरज आर्यन करता फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर हीच ताकद आहे हीच दहशत आहे आर्यन भोईरची त्याच्या बॅट मधून आलाय षटकार मध्ये 2-3 मॅच पराभव झाला आणि त्याच्यानंतर केलेला कमबॅक प्रत्येक टुर्नामेंट वरती अधिराज्य गाजवतोय बघूया आता कसं अधिराज्य गाजवतात आता स्लोवर वन ऑफ ब्रेक चेंडू होता चेंडूला स्कोरलेग क्षेत्रामध्ये खेळून काढलं एक धाव पूर्ण केली दुसरी धाव घेण्याकरता इच्छुक होता आर्यन आणि मला असं वाटतं की दुसरी धाव झाली असती 7 प्रतिसाद देणं फार महत्वाचं होतं इथे मोठी विकेट
बिग ब्लो आणि ते खच्चीकरण होऊ शकतं यावेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमचं. परंतु कॉलिंग चुकीचा मी म्हणेन, कारण की आर्यन चांगली बॅटिंग करतोय आणि पार्थ देखील चांगली बॅटिंग करतोय. दोघांवरती विश्वास आहे. पार्थला माहिती आहे चांगली बॅटिंग तो करते, परंतु या मिसअंडरस्टँडिंग कधी कधी होत आहेत आणि एखादा विकेट गेला ना तर पलटवार होत आहे मॅच मध्ये. आर्यनने चांगली बॅटिंग केली, एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि महत्वाचा षटकार होता, मच निडेड षटकार होता. नेक्स्ट बॅटर लगेच पाठवून द्या. जबरदस्त बॅटिंग आर्यनच्या माध्यमातून. 4 बॉल 10 रन्स, 1 विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये इथेच गेला. आर्यन करता टाळ्या झाल्या पाहिजे. एक षटकार महत्वाचा त्याच्या बॅट मधून. यस, एक षटकारण्याशी तो बास झालाय, परंतु आता थोडीशी संकट वाढू शकतात प्रत्युत्तर देणाऱ्या पतू पॅकर जुचंद्र या संघावर. ज्या पद्धतीने आपण म्हटलं की 2 वेळा ते फायनलिस्ट झालेले आहेत यंदाच्या पर्वामध्ये. आता पाहूया या चेंडूवर नेमका काय करतोय बॅटर पार्थ. तो लढतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, मिडविकेटच्या दिशेने चांगला फटका त्याचा बघायला मिळतोय. शैलेंद्र गोडेकर थ्रो करण्याआधी बॅटर 2 धावा पूर्ण करतात विकेटवर. पहिलं षटक सुरू आहे आणि धावा झाल्यात त्या 12 धावा, 1 गडी बाद 12. 7 बॉल 11ची गरज, 7-11 हे मॅचचं समीकरण. कंपल्सरी चेसिंग. संध्याकाळचं सत्र क्लायमेट पडले, परंतु मनातली जिद्द पडलेली नाहीये. दोन्ही टीम लढतायत या ट्रॉफीसाठी. साने गुरुजी चषक, ही ट्रॉफी नंबर 1 कोणाच्या नावावर जाईल. येणारे 6 बॉल 11ची गरज. डॉट बॉल आला ना तिथून पुनरागमन केले. आता बॉलिंग मार्क वरती आणायचं कोणाला, निमेश साने की संचित. संचितने 3 विकेट घेतले होते पहिल्या मॅच मध्ये, त्या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलं होतं, परंतु निमेश सानेची ती 1 रनाची ओव्हर ती मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरली होती. आणि पुन्हा एकदा कालच्या दिवसातले 6 बॉल 11ची ती ओव्हर निमेश सानेने टाकली होती. ती मॅचचा रिझल्ट तय करणारी ओव्हर होती. म्हणूनच आता संचितला बोलवले, कारण की जो खेळाडू टच मध्ये असतो, जो खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये असतो ना, त्यालाच बॉलिंग मार्क वरती बोलवलं जाते. फिल्डिंग लगेच लावून घ्या. यस, त्यालाच तर बोलवलंय, आमंत्रण त्यालाच दिले, संचितला आमंत्रण दिले, परंतु बॅटर नवीन आहे. हितेश सध्या थोडंसं आपण त्याची बॅटिंग बघितली तर तितका त्याने प्रभाव टाकला नाही. आता हीच खरी संधी आहे त्याच्याकरता. या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. डाव्या बाजूला प्रफुल्ल भोईर हे सुद्धा या ठिकाणी येताना दिसत आहेत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि म्हटलं जातं की स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा. उद्या उठून कोणी म्हणू नये की याला मी घडवलंय. पाहूया इथे बॅटर काय करतायत. शेवटचे 6 बॉल आणि 6 मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत 11. 6 मध्ये 11. गोलंदाज संचित तयार, समोर फलंदाज आहे हितेश भोईर. एक चांगला खेळाडू आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्कोअर लेग अशा पद्धतीची ही आखणी आहे. शॉर्ट बॉल चांगला इम्प्रोवाइज केला आणि चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3ऱ्या धाब्याकरता बॅटर धावत आहेत. 3 धाबा पूर्ण करतायत आणि त्याचबरोबर 3 धाब्यांशी सध्या दबाव कमी झालाय आणि धावा लागल्या जात आहेत. धाव फलकावर 15 धावा, 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 15 धाबा. आता धावा आवश्यक आहेत त्या 5 मध्ये 8. आणि नक्कीच घोडबंदर नगरीमध्ये जी स्पर्धा चालू आहे तिथे चंद्रपाड्याचे दोन्ही संघ फायनल मध्ये आले. संकेत 11 चंद्रपाडा पहिल्या नंबरची ट्रॉफी आणि द्वितीय ट्रॉफी श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा. संकेत स्मृती चषकामध्ये देखील तसंच पाहिलं होतं. सिद्धिविनायक संघाने नंबर 1 आणि नंबर 2 संकेत 11. दोन्ही टीमला शुभेच्छा. पुढचा बॉल 5 मध्ये 8. काय पार्थ लावेल या मॅचची वाट. पार्थने फिरवले, चेंडूला पुल केले. मॅचची हवा काढणारा दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क हा एक क्लास पार्थ सिंगचा. चार मध्ये 2 धावा. मॅच मध्ये परतीचा प्रवास केलाय. काय परतीचा प्रवास एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाद्वारे केला जाईल काय बघूया. गोलंदाजाच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय आणि फलंदाज काय करतोय. वाटत नाही फलंदाजावर दबाव आहे गोलंदाजावर. नक्कीच जर डॉट बॉल आली ना तर दबाव जाणवेल. परंतु मी अगोदर देखील उल्लेख केला की पतू पॅकर हा संघ एनसीए पुरता मर्यादित नाही आहे. मोठमोठ्या संघांना पाणी पाजू शकतो असा हा संघ आहे. मोठमोठ्या संघांना पराभव करू शकतो असा हा संघ आहे. 2 धावेची गरज. पुढचा बॉल इनसाइड आउट आणि इथे या मॅचला फिनिश केलंय.
या मॅचला जिंकलंय साने गुरुजी चषकावर नाव कोरलंय 2025 मध्ये पतू पॅकर जुचंद्र संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. क्या बात आहे, जबरदस्त पतू पॅकर टीम. म्हणून अगोदर उल्लेख केला होता की मागील 4-5 वर्ष साने गुरुजी चषक राहिलाय पण तो पतू पॅकर संघाने अधिराज्य गाजवलं नव्हतं. यंदा मात्र दाखवून दिले हम भी किसी से कम नाही आणि काय जबरदस्त बॅटिंग केले या दोन्ही बॅटरने. पार्थ सिंग आर्यनला रनआउट केलं परंतु रनआउट का केलं तर त्याच्यामध्ये ती क्षमता आहे मॅच फिनिश करण्याची. जेव्हा आपण एखाद्याचा विकेट टाकतो तेव्हा जिम्मेदारी असणं गरजेचं आहे आणि ती जिम्मेदारी निभावली पार्थ सिंग. त्याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे आणि 21 नायगाव रनर अप राहिले. हरकत नाही, या मॅच मध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवलाय.